नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज होता आमच्या गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज आणि आई जोगेश्वरी माता यांचा शुभविवाह. दरवर्षी चैत्र कृष्ण अष्टमी दिवशी हा लग्न सोहळा आयोजित केला जातो. तसाच यावर्षी सुद्धा शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी हा सोहळा आयोजित केला गेला होता. तर आजच्या या देवाच्या लग्नाच्या दिवसाची सुरुवात ही वीरच्या नीरा नदीवर देवाला आंघोळ घालण्यापासून करण्यात आली. आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी अशा प्रकारे देवी देवतांची आभूषणे आणि त्यांची मुखवटे घेऊन नीरा नदीवर घोडे उड्डाण या ठिकाणी देवाला आंघोळ घालण्यासाठी घेऊन आले होते. तर आज श्री काळभैरवनाथ महाराज आणि आई जोगेश्वरी माता यांचा लग्नाचा सोहळा असल्यामुळे गावातील भैरवनाथ मंदिराशिवाय बाकीच्या इतर मंदिरांची सुद्धा अशा प्रकारे ग्रामस्थांनी एकदम विधिवत पूजा केली होती. तर दुपारी 3 वाजल्यापासूनच भैरवनाथाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे सर्व ग्रामस्थांची रात्री होणाऱ्या महाप्रसादासाठी तयारी चालू होती. हे गावातील देवाचे कार्य हे जणू त्यांच्याच घरातील कार्य आहे असे समजून सर्व ग्रामस्थ रात्रीच्या महाप्रसादाचे नियोजन करत होते. जसे जसे आचार्य काका त्यांना कामे सांगत होते तसे तसे ते लवकरात लवकर उरकून ते आचार्यांना मदत करत होते. तर दुसऱ्या बाजूला गावातील पुजारी देवाला पुष्पहार आणि त्यांची आभूषणे घालून रात्रीच्या सोहळ्यासाठी तयार करत होते. देवाच्या या लग्न सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक LED लाईट्सने सुद्धा सजवले होते, जेणेकरून हा सोहळा अजूनच दिमाखेदार दिसणार होता. आणि यानंतर मात्र देवाच्या मानाच्या काठीची मिरवणुकीची तयारी सुरू होती. याच जत्रेच्या निमित्ताने देवाच्या काठीसाठी मानाचा नवीन ध्वजसुद्धा घेतला होता. तो सुद्धा सूर्यकिरणांमध्ये खूप जास्त उजळू लागला होता. रात्री होणारा हा महाप्रसाद संपूर्ण ग्रामस्थांना स्वादिष्ट आणि अचूक प्रकारे भेटावा यासाठी आचार्य काका त्यांचे खास लक्ष देत होते. तर आजच्या या शाही विवाहासाठी हरणीतील स्पेशल असा श्री गणेश नंबर 1 हा ऑडिओ मिरवणुकीसाठी आणला होता. या मिरवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे कार्य हे याच ऑडिओचे असणार होते. 4:30-5 वाजायच्या सुमारास या साऊंड सिस्टीमच्या मालकांनी ही संपूर्ण सिस्टीम योग्य प्रकारे बसून घेतली आणि अशा प्रकारे ही साऊंड सिस्टीम आता गावामध्ये वाजण्यासाठी तयार झाली होती. हा सोहळा हा पारंपरिक सोहळा असल्यामुळे साऊंड सिस्टीम सोबतच ढोल ताशांच्या गजरामध्ये सुद्धा काळभैरवनाथ महाराजांची मिरवणूक निघणार होती. आणि याच्या देवाच्या सुंदर पालखीमध्ये बसून देवांना आम्ही संपूर्ण गावामध्ये मिरवणार होतो. तर हा व्हिडिओ आपला 2 पार्ट्समध्ये असणार आहे. त्यातील हा पार्ट 1 आहे आणि या पार्ट 1 मध्ये आपण देवाच्या मिरवणुकीची आणि रात्रीच्या महाप्रसादाची तयारी कशी चालली आहे हे आपण दाखवले. आता पार्ट 2 मध्ये आपण देवांचे लग्न, हळदी आणि महाप्रसाद कसा झाला हे तुम्हाला दाखवणार आहे. तो व्हिडिओसुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. थोड्याच वेळामध्ये तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जावा आणि पार्ट 2 साठी तयार राहा. धन्यवाद.